तुम्ही कधी असा विचार केलाय का की जेव्हा आपण एखाद्या लहान मुलाकडे बघतो तेव्हा आपण नक्की काय बघत असतो? आपण अनेकदा त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला एक मिनी अडल्ट समजण्याची चूक करतो. हो, अगदी खरे हे. आपल्याला वाटतं की त्यांची विचार करण्याची पद्धत अगदी आपल्यासारखीच असते, फक्त त्यांच्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द कमी आहेत. आणि शरीराचा आकार लहान आहे असं आपल्याला वाटतं. बरोबर. पण जसं जसं तुम्ही बालमानसशास्त्राच्या जगात पाऊल ठेवता तसं तसं लक्षात येतं की हे जग पूर्णपणे वेगळं आहे. आणि म्हणूनच या नव्या सखोल चर्चेत मी सर्वांचं खूप उत्साहाने स्वागत करत आहे. नक्कीच. मानवी मन कसं घडतं हे समजून घेण्याची प्रक्रिया अतिशय रंजक आहे, नाही का? हो तर. आणि आजचा विषय तर अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे MHA-TET मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर बोलणार आहोत, ज्याला आपण थोडक्यात CDP म्हणतो. हो, CDP. आणि आजचा आपला स्रोत आहे चाणक्य फाउंडेशनच्या पहिल्या प्रकरणाचा सराव संच. विषय आहे वाढ आणि विकास. अच्छा, म्हणजे आपण नक्की काय करणार आहोत आज? आपण थेट ह्या प्रेझेंटेशनच्या प्रत्येक स्लाइडवर जाणार आहोत. प्रत्येक प्रश्न वाचून त्याचं योग्य उत्तर शोधणार आहोत आणि त्यामागचे मानसशास्त्र समजून घेणार आहोत. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. अगदी बरोबर. सुरुवात करूया. तर बालमानसशास्त्राचा अभ्यास करायचा तर सर्वात मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. मुळात विकास सुरू कधी होतो? स्लाइड 2 वरचा आपला पहिला प्रश्न आहे, विकासाची प्रक्रिया खालीलपैकी कधी सुरू होते? आणि तिथे उत्तर दिलंय पर्याय बी, गर्भावस्थेपासून. हो, आणि इथूनच खऱ्या अर्थाने मानसशास्त्रीय दृष्टिकोनाची सुरुवात होते. आपण सामान्यतः जन्माला एक सुरुवात मानतो. हो ना, म्हणजे आपण वाढदिवस साजरा करतो तेव्हापासूनच वय मोजतो. अगदी बरोबर. पण ती केवळ एक सामाजिक सोय आहे. अभ्यास नोंदींमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की विकास ही एक निरंतर म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती जन्मापूर्वीच म्हणजे गर्भावस्थेपासून सुरू होते. म्हणजे आईच्या पोटात असल्यापासूनच? बापरे. हो, आणि तिथून पुढे ती शैशवावस्था आणि बाल्यावस्थेकडे जाते. हा एक अखंड प्रवास आहे. हे खूपच भारावून टाकणार आहे. पण इथेच माझा थोडा गोंधळ उडतो. म्हणजे वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द आपण रोजच्या बोलण्यात एकाच अर्थाने वापरतो ना? खूप लोक ही चूक करतात. तर स्लाइड 3 वरचा आपला दुसरा प्रश्न याचबद्दल आहे. प्रश्न असा आहे की वाढ ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या बदलांशी संबंधित असते? आणि उत्तर आहे पर्याय बी, संख्यात्मक किंवा शारीरिक बदल. बरोबर. म्हणजे मला इथे एक उपमा सुचते. वाढ हे एखाद्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअर सारखं आहे का, जे एका विशिष्ट मर्यादेनंतर थांबतं? आणि विकास हे सॉफ्टवेअर अपडेट सारखं आहे, जे आयुष्यभर सुरूच राहतं. अरे वा, ही उपमा तर खरोखरच अचूक आहे. तुम्ही जर अभ्यास नोंद पाहिली तर त्यात वाढ ही केवळ संख्यात्मक आणि शारीरिक असते असं म्हटलंय. म्हणजे उंची, वजन हे आपण मोजू शकतो. आणि ते एका विशिष्ट वयानंतर थांबतं. नक्कीच. पण दुसरीकडे जो विकास आहे तो गुणात्मक असतो, तो सर्वांगीण असतो. म्हणजे त्यात शारीरिक, मानसिक, भावनिक असे सगळेच बदल येतात. बरोबर. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ती आयुष्यभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. तुमचं सॉफ्टवेअर अपडेट आयुष्यभर सुरूच असतं. क्या बात आहे. आता विकास कसा आणि केव्हा होतो हे आपण पाहिलं. पण या शारीरिक विकासाची एक विशिष्ट दिशा असते असं या नोट्समध्ये म्हटलंय. त्याबद्दलचे 2 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आता पाहूया. नक्कीच. हा भाग खूपच रंजक आहे. तर स्लाइड 4 वरचा 5वा प्रश्न आहे, विकासाची शिरपदाभिमुख इंग्रजीत सेफेलोकाउडल दिशा म्हणजे काय? आणि उत्तर आहे पर्याय सी, डोक्याकडून पायाकडे होणारा विकास. हे कसं काय? तसं पाहिलं तर हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. या शब्दाचा अर्थच असा आहे की बालक प्रथम आपल्या डोक्यावर नियंत्रण मिळवते. अच्छा, म्हणजे लहान बाळ सर्वात आधी आपली मान सावरायला शिकतं तेच ना? हो, अगदी तेच. आणि त्यानंतर हळूहळू पाठीवर आणि सर्वात शेवटी शरीराच्या खालच्या भागांवर म्हणजे पायांवर नियंत्रण येतं. म्हणूनच ते सर्वात शेवटी चालायला शिकतात. बापरे, हे तर रोजच्या बघण्यातलं आहे, पण असं वैज्ञानिक कारण माहिती नव्हतं. आणि लगेचच स्लाइड 5 वर 9वा प्रश्न आहे, शरीराच्या मध्यभागाकडून टोकांकडे म्हणजे उदाहरणादाखल खांद्याकडून बोटांकडे होणाऱ्या विकासाला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय बी, प्रॉक्सिमोडिस्टल. हो, प्रॉक्सिमोडिस्टल. इथे समजावून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे स्नायूंचा विकास आधी खांद्यांच्या जवळ म्हणजे शरीराच्या मध्यभागात होतो आणि मग तो हातांच्या बोटांकडे जातो. अगदी बरोबर. म्हणूनच लहान मुलं सुरुवातीला वस्तू पकडताना पूर्ण हाताचा वापर करतात, फक्त बोटांचा नाही. आता स्लाइड 6 वर 20वा प्रश्न आहे, परिपक्वता म्हणजे मॅच्युरेशन म्हणजे नेमके काय? उत्तर आहे पर्याय बी, नैसर्गिक व जैविक वाढीची प्रक्रिया. आता मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे. हो, सांगा ना.
जर विकास मध्यभागाकडून बोटांकडे होत असेल तर लहान मुलाला खूप लवकर म्हणजे 2.5-3 वर्षांचा असतानाच पेन्सिल पकडायला लावण्यात काहीच अर्थ नाहीये ना. बिलकुल नाही. कारण बोटांची ती परिपक्वता नैसर्गिकरित्या यायची असते, बरोबर? हेच तर यातलं सर्वात रंजक आहे. तुम्ही बरोबर ओळखलात. नोट्समधील बियाणे ते फूल या चित्राचा संदर्भ इथे खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे ते आपोआप फुलतं तसं? हो, परिपक्वता ही अनुवंशिकतेने ठरलेली एक स्वयंचलित प्रक्रिया आहे. स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक. हो, आणि याला बाहेरून सराव देण्याची किंवा ओढून ताणून शिकवण्याची अजिबात गरज नसते. जेव्हा स्नायू नैसर्गिकरित्या परिपक्व होतील तेव्हाच बाळ ती क्रिया योग्य प्रकारे करू शकेल. हे खरंच डोळं उघडणारं आहे. बरं, आता शारीरिक विकास नैसर्गिकरित्या होतो हे मान्य, पण मुलाचं व्यक्तिमत्व कसं घडतं? म्हणजे पर्टिक्युलरली त्याची पर्सनॅलिटी. हो, ते केवळ नैसर्गिक असतं की आजूबाजूच्या परिस्थितीचाही त्यात काही भाग असतो? स्लाइड 7 वरचा 28वा प्रश्न याचबद्दल आहे. मुलाच्या व्यक्तिमत्व विकासावर अनुवंश आणि वातावरण यांचा प्रभाव कसा असतो? आणि याचं उत्तर काय दिलंय तिथे? उत्तर आहे पर्याय सी, दोघांचीही परस्परावलंबी महत्वाची असते. अगदी अचूक. नोट्समध्ये एका वेन आकृतीद्वारे हे स्पष्ट केलं आहे. विकास हा अनुवंश आणि वातावरण या दोन्हींचा गुणाकार आहे. म्हणजे बेरीज नाही, गुणाकार. हो, गुणाकार. म्हणजे हे दोन्ही घटक परस्परावलंबी आहेत. एक जरी 0 असेल तर दुसरा कितीही चांगला असला तरी पूर्ण विकास होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. बरं, स्लाइड 8 वर तिसरा प्रश्न आहे, बालकाच्या सामाजिकीकरणाची पहिली संस्था कोणती आहे? उत्तर आहे पर्याय सी, कुटुंब. पण जेव्हा ही मुलं मोठी होऊ लागतात तेव्हा एक वेगळाच टप्पा येतो. स्लाइड 9 वरचा चौथा प्रश्न बघा, कुमारावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी संबोधले आहे? उत्तर आहे पर्याय सी, स्टेनले हॉल. आता मला सांगा, स्टेनले हॉलने असा भयंकर शब्दप्रयोग का केला असावा? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे खरोखरच तो काळ असा वादळासारखा असतो का? नक्कीच असतो. कुमारावस्थेत म्हणजे टीनेजमध्ये मुलांमध्ये तीव्र शारीरिक आणि संप्रेरकीय बदल होत असतात. संप्रेरकीय म्हणजे? हॉर्मोनल बदल ना. हो, हार्मोन्समध्ये खूप मोठी उलथापालथ सुरू असते. त्यामुळे हा काळ भावनिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असतो. म्हणून मुलं एवढी चिडचिड करतात तर? अगदी बरोबर. हेच स्टेनले हॉलला अधोरेखित करायचे होते की तो काळ मुलांसाठी आणि पालकांसाठी दोघांसाठीही एका वादळासारखाच असतो. हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. आता आपण काही दिग्गजांबद्दल बोलणार आहोत, ज्याने मुलांची बुद्धी, भाषा आणि नीतिमत्ता कशी विकसित होते याचे भक्कम सिद्धांत मांडले आहेत. हे सिद्धांत बालमानसशास्त्राचा पाया आहेत. हो ना? स्लाइड 10 वर 14वा प्रश्न आहे, मुलांच्या बौद्धिक विकासाच्या म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या 4 अवस्था कोणी स्पष्ट केल्या आहेत? उत्तर आहे पर्याय बी, जीन पियाजे. पियाजे यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी वयानुसार या 4 अवस्थांचे वर्गीकरण केलं आहे. त्या अवस्था कोणत्या थोडक्यात सांगू शकाल का? नक्कीच. पहिली आहे सेन्सरी मोटर, जिथे बाळ संवेदनांतून शिकतं. दुसरी प्री ऑपरेशनल. अच्छा. तिसरी कॉन्क्रीट ऑपरेशनल, जिथे मूर्त गोष्टींवर तर्क लावला जातो. आणि चौथी आहे फॉर्मल ऑपरेशनल, जिथे अमूर्त विचार करण्याची क्षमता येते. म्हणजे टप्प्याटप्प्याने बुद्धीचा विकास होतो. क्या बात आहे. आता स्लाइड 11 वरचा 25वा प्रश्न पाहूया. जेव्हा बालक स्वतःची कामं करण्यासाठी स्वतःशीच संवाद साधतो, ज्याला प्रायव्हेट स्पीच म्हणतात, तेव्हा त्याला वायगॉट्स्की काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय बी, स्वनियमन किंवा सेल्फ रेग्युलेशन. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा लहान मुलं खेळताना स्वतःशीच एकटे बडबडत असतात तेव्हा ते वेड्यासारखं वागत नसतात, तर ते स्वतःच्या वागणुकीला दिशा देत असतात. हे खरंच माझ्यासाठी एक काय म्हणतात त्याला, आहा मोमेंट आहे. हो, हे ऐकून बरेच पालक आश्चर्यचकित होतात. वायगॉट्स्कीच्या मते मुले स्वतःचे वर्तन निर्देशित करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी या भाषेचा वापर करतात. म्हणजे ते स्वतःलाच सूचना देत असतात. अगदी बरोबर. कमाल आहे. आता स्लाइड 12 वरचा 24वा आणि एक शेवटचा सिद्धांत विचारतो. बालकाच्या नैतिक विकासाचा म्हणजे मॉरल डेव्हलपमेंटचा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे पर्याय ए, लॉरेन्स कोहलबर्ग. कोहलबर्ग यांनी यासाठी न्यायाच्या तराजूचे म्हणजे स्केल्स ऑफ जस्टिसचे खूप सुंदर उदाहरण दिले आहे. अच्छा, म्हणजे न्याय आणि नीतिमत्ता यावर त्यांचा अभ्यास होता. हो, त्यांनी नैतिक तर्कशक्तीचे 3 मुख्य स्तर आणि 6 टप्पे स्पष्ट केले आहेत. योग्य आणि अयोग्य ठरवण्याची आपली क्षमता वयानुसार कशी बदलते हे त्यांनी मांडले. म्हणजे लहानपणी आपण शिक्षा टाळण्यासाठी जे बरोबर मानतो ते मोठेपणी समाजहितासाठी बदलू शकतं. अगदी तसंच. नीतिमत्ता ही स्थिर नसते, ती प्रगल्भ होत जाते. हे खूपच रंजक आहे.
पण हे सगळे सिद्धांत आणि विकासाचे टप्पे या शास्त्रज्ञांनी नक्की शोधून कसे काढले? संशोधनाशिवाय हे शक्य नाही. त्यासाठी त्यांनी कोणती पद्धत वापरली? स्लाइड 13 वरचा 30वा प्रश्न याचबद्दल आहे. विकासाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात उपयुक्त ठरते? उत्तर आहे पर्याय ए, दीर्घकालीन अभ्यास पद्धत किंवा लॉन्जिट्युडनल मेथड. ही पद्धत अतिशय संयमाची आणि कष्टाची असते. म्हणजे नक्की काय करतात यात? या पद्धतीत एकाच व्यक्तीचा अनेक वर्ष अभ्यास केला जातो. अनेक वर्ष म्हणजे समजा एखाद्या मुलाचं वय 5 वर्ष आहे. तर त्याचा 5व्या वर्षी अभ्यास करायचा, मग तोच मुलगा 10 वर्षांचा झाल्यावर पुन्हा अभ्यास करायचा आणि मग तो 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा. बापरे, म्हणजे एकाच रेषेत प्रदीर्घ काळ चालणारा हा अभ्यास आहे. हो, म्हणूनच याला लॉन्गिट्युडनल म्हणतात. यामुळे विकासातील सातत्य आणि बदल अचूकपणे समजून घेता येतात. खरंच या संशोधकांना सलाम आहे. आता स्लाइड 14 वर एक सारांश दृष्टिक्षेप किंवा क्विक रिव्हिजन मॅट्रिक्स दिलाय. आपण एका झटक्यात पूर्ण प्रकरणाची उजळणी करूया का? नक्कीच, मी वेगाने पण स्पष्टपणे तो चार्ट वाचून दाखवते. हो, प्लीज. तर सर्वात आधी दिशा, शिरपदाभिमुख म्हणजे डोक्याकडून पायाकडे, आणि प्रॉक्झिमो डिस्टल म्हणजे मध्यभागाकडून टोकांकडे. बरोबर. त्यानंतर प्रभावी घटक, यात परिपक्वता म्हणजे जैविक वाढ, सामाजिकरण ज्याची सुरुवात कुटुंबातून होते, आणि अंतरक्रिया जी अनुवंश आणि वातावरणाचा गुणाकार असते. आणि सिद्धांत का? त्यात जीन पियाजे यांचा बौद्धिक सिद्धांत, वायगॉन्स्की यांचा भाषा आणि समाजाचा सिद्धांत, कोहलबर्ग यांचा नैतिक सिद्धांत आणि स्टेनले हॉल यांची कुमारवस्थेची संकल्पना. उत्कृष्ट प्रयत्न. एका मिनिटात सगळं रिव्हिजन झालं. हो, अगदी थोडक्यात. तर चाणक्य फाउंडेशनच्या या सादरीकरणातील प्रकरण 1 चा सराव आपण अतिशय यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हो, आणि मला वाटतं हे खूपच छान प्रकारे समजलंय. नक्कीच. पुढचा भाग असणार आहे अनुवंश आणि वातावरण. पण मला श्रोत्यांना सांगायचंय की ही सगळी माहिती फक्त टीईटी परीक्षेसाठीच मर्यादित नाहीये. हो, हे व्यावहारिक जीवनात खूप उपयोगी आहे. अगदी. आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना समजून घ्यायला आणि काही अंशी स्वतःलाही समजून घेण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच अनुषंगाने मला एक रंजक विचार श्रोत्यांसाठी सोडून द्यायचा आहे. अरे वा, सांगा ना. जर विकास ही गर्भावस्थेपासून सुरू होणारी, आयुष्यभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे आणि आपलं वातावरण सतत आपल्या अनुवंशाशी आंतरक्रिया करत असते, तर मग आपण प्रौढ झालो तरी आपला विकास खरंच कधी पूर्ण होतो का? की आपण अजूनही कोणत्या तरी नव्या विकासाच्या टप्प्यातच अडकलेले आहोत किंवा प्रगती करत आहोत? बापरे, हा खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपला विकास खरंच कधी थांबतो का? मला वाटतं श्रोते नक्कीच यावर विचार करतील. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि इतक्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. हा प्रश्न घेऊन आपण आजची ही सखोल चर्चा येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.